नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीसांचा ताफा जात असताना ठाकरे गटाची प्रचार रॅली देखील सुरू होती. आणि फडणवीस हे हेमंत गोडसे त्याचबरोबर भारती पवार यांच्या शक्ती प्रदर्शनासाठी जात असताना हा प्रकार पाहायला मिळाला. महायुतीचे उमेदवार ज्या मार्गावरून जाणार त्या मार्गावरच शिवसेना ठाकरे गटाचं कार्यालय आहे आणि तिथे शिवसैनिकांनी मशाल पेटवली. ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. भारती पवार त्याचबरोबर हेमंत गोडसे यांच्या रॅलीसाठी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र त्याच दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील मशाल पेटवण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये हा प्रकार समोर आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे असा सामना पाहायला मिळणार आहे. आणि हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी किंबहुना त्यांनी आयोजित केलेल्या रॅलीसाठी देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये पोहोचले. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी पवन येवले सध्या आपल्या सोबत आहेत. पवन, नेमका काय प्रकार घडलाय? आता पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली आहे. नक्कीच आपण जर बघितलं, दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ज्या मार्गावरून जाणार होते, ज्या मार्गावरती त्यांच्या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्या मार्गावरती खरं तर ठाकरे गटाचं कार्यालय आहे. आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी मशाल जी आहे ती पेटवलेली आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस या शक्ती प्रदर्शनासाठी आणि या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ज्यावेळी नाशिकमध्ये दाखल झाले त्यावेळी देवेंद्र फडणवीसांचा ताफा या समोरून जात असताना ठाकरे गटाच्या या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मशाल पेटवलेली आहे. आणि या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आता मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो देखील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर आज महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि दिंडोरीचे उमेदवार हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जात आहे. याच मार्गावरनं जात असताना या ठिकाणी शिंदे ठाकरे गटाचं कार्यालय आहे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीने मशाल जी आहे ती पेटवण्यात आलेली आहे. आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांना विचारूयात नेमकं काय हा प्रकार आहे. भाऊ, काय सांगाल, काय नेमका हा प्रकार आहे? खरं तर आज आमच्याकरता एक मिनिट, आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं जल्लोषात वातावरण दिसतंय. जनतेचा राग रोष हा रस्त्यावरती उतरून दिसतोय. जे उद्धव साहेबांचे झाले नाही, जे आदरणीय शरद पवार साहेबांचे झाले नाही, ते जनतेचे काय होणार आहे? यांनी जनतेला सुद्धा वेड्यात काढलेलं आहे. 50-50, 100-100 खोके घेऊन एक गद्दार लोक स्वतःची घरं भरत होती आणि जनता रस्त्यावरती आजही. नक्कीच. तर नाशिकमध्ये हा संपूर्ण प्रकार आता समोर आलेला आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये हेमंत गोडसे आणि भारती पवार यांची प्रचार रॅली आता निघालेली आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन या दोन्ही उमेदवारांकडून केलं जात आहे. आणि या रॅली दरम्यान देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन त्याचबरोबर छगन भुजबळ हे देखील सहभागी झालेले आहेत. शक्ती प्रदर्शन करत हेमंत गोडसे आणि भारती पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आणि या प्रचार रॅलीमध्ये किंबहुना शक्ती प्रदर्शनामध्ये आता देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन त्याचबरोबर छगन भुजबळ हे देखील सहभागी झाले आहेत. दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार असलेल्या भारती पवार त्याचबरोबर नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. देवेंद्रजी फडणवीस आपल्यासोबत आहेत. देवेंद्रजी, खूप उत्साह दिसतोय कार्यकर्त्यांमध्ये, हा जल्लोष आपण बघताय, नेमकी काय प्रतिक्रिया, काय वातावरण दिसतंय नाशिकमध्ये? नाशिक जिल्हा हा पूर्णपणे मोदीमय आहे, महायुतीच्या बाजूने आहे. प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद प्राप्त झालेला जिल्हा आहे. त्यामुळे नाशिकची जागा आणि दिंडोरीची जागा दोन्ही जागा प्रचंड मताने निवडून येतील. शेवटच्या मिनिटापर्यंत नाशिकच्या जागेवरनं खलबतं सुरू होते. खरं तर उशीर झाला, त्याचा कुठे फटका बसेल असं वाटतंय का? उशीर कुठे, फॉर्म भरायच्या आधीच आम्ही घोषित केलंय की नाही, त्यामुळे उशीर काही नाही आहे. आणि आम्ही 24/7 तयार होतो, तिन्ही पक्ष तयार होतो. त्यामुळे आता शिवसेनेला मिळाली आहे, आता भाजप, राष्ट्रवादी आणि इतर सगळे मित्रपक्ष आपली सगळी ताकद ही शिवसेनेच्या पाठीशी उभी करते. देवेंद्रजी, शरद पवार आज असं म्हटलेत की 5 टप्प्यांमध्ये निवडणुका घ्याव्या लागतायत, 5-5 वेळेला मोदींना प्रचार करता यावा, भाजपचं वातावरण कमी आहे, वाईट आहे, म्हणून हा सगळा प्रयत्न चालू आहे. असं आहे, आमच्या नेत्याला ऐकायला लोक येतात, त्यामुळे आम्ही त्यांना बोलवतो. लोकांना मोदीजी हवे आहेत म्हणून मोदीजींना आम्ही बोलवतो.
आता त्यांच्या पोटात दुखाचं काय कारण आहे? देवेंद्रजी, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, ज्या पद्धतीचं वातावरण आता नाशिकमध्ये बघायला मिळतं आहे, उत्तर महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती असेल? उत्तर महाराष्ट्रातल्या 8ही जागा आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणारच. मोदीजींची सभा नाशिकमध्ये होती आहे, यासोबतच राज ठाकरेंच्या सभेचा देखील प्रयत्न असणार आहे का? राज ठाकरे आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्यावर प्रेम करणारा एक समुदाय या ठिकाणी आहे. त्यामुळे जिथे जिथे आवश्यकता आहे किंवा जिथे जिथे लोकांची मागणी आहे तिथे तिथे राज ठाकरेंनी आम्ही बोलू. कांद्याचा प्रश्न जो आहे तो मधल्या काळात चर्चेत आला होता, त्याचा कुठेतरी इम्पॅक्ट या जिल्ह्यात होईल? नाही, निश्चितपणे प्रश्न कांद्याचा महत्त्वाचाच आहे. सरकारने आता निर्यातीत बऱ्याच शिथिलता आणलेल्या आहेत, अजून काही शिथिलता अपेक्षित आहे, त्यामुळे कांद्याचा प्रश्न सुटेल. कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. अप्पा, काय प्रतिक्रिया? आज अखेर रॅली निघतीये, उमेदवारी अर्ज आपण दाखल करताय. मला असं वाटतं का आपल्या देशाचं जे एक कणखर नेतृत्व, आपल्या देशाला जे पंतप्रधान मोदी साहेब लाभलेत आणि पुन्हा एकदा त्यांना संधी द्यावी यासाठीचा हा उत्साह सर्वच नागरिकांचा या ठिकाणी दिसून येतो. मला असं वाटतं का निश्चित या माध्यमातून महायुतीचे महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी उमेदवार असतील अशा सर्वच उमेदवारांना भरघोस मताने महाराष्ट्राची जनता या ठिकाणी निवडून देईल. ताई, काय प्रतिक्रिया? एक भव्य रॅली या ठिकाणी सुरू झाली आहे. मला तर आज एवढी भव्य रॅली बघून आणि परत एकदा एवढा जनतेचा विश्वास बघून मी ऋणी आहे जनतेची, की ज्या जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले, 5 वर्ष काम केलं आणि परत एकदा एवढ्या मोठ्या समर्थनासाठी ते आले. मला वाटतं त्यांचा आशीर्वाद आमच्यासाठी मोलाचा आहे आणि आज आम्ही भारावून गेलोय जनतेच्या उपस्थितीने. महायुतीला विजयी करतील आणि त्यासाठीच आम्ही विनंती करतो. गिरीश महाजन आहेत, छगनजी भुजबळ साहेब आहेत. भुजबळ साहेब, भव्य रॅली या ठिकाणी निघालेली आहे, आपण स्वतः उपस्थित आहात, काय नेमकं वातावरण बघायला मिळतं नाशिकमध्ये? नाही, वातावरण जे आहे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि महायुतीतर्फे आज हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार यांचे अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही निघालो आहोत. आमच्याबरोबरच नामदार गिरीश महाजन, नामदार भुसे साहेब तर आहेत, परंतु लवकरच उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब हजर होतात आणि सर्व आम्ही जेवढे म्हणून पक्ष आहेत महायुतीतले ते सगळे जे आहेत एकत्रितपणे जे आहेत या इथं जमलेले आहेत आणि आजपासून जे आहेत